एक नितीन पाटील नावाचा व्यक्ती होता आपल्याकडे, कदाचित माझ्या आर्टिस्ट असेल. नितीन पाटील, प्रेझेंटर ट्रेनिंग कोहिनूर एक्झिक्युटिव्ह हॉटेल डेक्कन पुण्यामध्ये. त्या व्यक्तीला नाव सांगता नाही आलं. कोल्हापूरची किती आहे? नितीन पाटील ओळखता? किती लोक ओळखता? हात बघा. हा बरोबर, राईट. नितीन पाटील, दीपक लघु बच्चन, आता ही व्यक्ती ज्या वेळेला आपल्याकडे कोहिनूर एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये आली होती त्यावेळेला त्यांना नाव सांगा, यापुढे नाव सांगा. क्लिप आहे आपल्याकडे, नाव सांगा. नंतर नाव सांगा, नंतर सांगतो. नाव नाही सांगायचं, नाही सांगायचं. बोलता येत नाही बोलता येत. उभा राहता येत नाही उभा राहता येत. त्या व्यक्तीने मागच्या एलडीपी मध्ये इथे अँकरिंग केलं, स्पर्धा घडवल्या. वेळ मिळाली तर आपल्याला तर दाखवू आपण त्यांची व्हिडिओ तुम्हाला. परवाचा मेगा सेमिनार तुम्ही नितीनला बघितलंच असेल, बेळगावला पाहिजे, राईट. सो एनिथिंग अँड एव्हरीथिंग इज पॉसिबल. होईल, सहज शक्य होऊ शकतं. बरोबर, थोडंसं बरोबर. आता तुमच्या जीवनामध्ये अशी कुठलीही एखादी घटना असेल जी तुम्ही विसरू शकत नाही, ती दुःखाची असली तरी चालेल किंवा आनंदाची असली तरी चालेल. कुठलीही घटना, कुणीतरी शाळेत गेला होता, मी मला शाळेत गेल्याच्या अगोदर मारलं होतं का, शाळेत गेलं होतं का, ह्या जन्मात गेलं होतं. शाळेत गेला एखादा असा प्रसंग असेल जो तुम्हाला आवडला होता, नाही आवडला होता, किंवा घरातली एखादी गोष्ट असेल, तुम्हाला काही पण सांगायचं असेल, थोडक्यात सांगायला फार जास्त नाही, पण इतर लोक माहिती सोडतात. तुम्ही बरोबर असतो ना, काही पण सांगायचं. कुठलीही घटना, कसंही काही कुठली आनंदाची गोष्ट, कुठली दुःखाची गोष्ट, सहज घडलेली एखादी गोष्ट, काय नाही घडलं ते पण सांगा. ते सांगा ना काय नाही घडलं ते, काय काय नाही घडलं अजूनपर्यंत ते सांगा. प्रेमात पडलो नाही, तुम्ही यांना सगळ्यांना काय सांगा, कसं एलडीपी कसं सहभागी करायचं. आता तुम्ही एवढ्या लांब इथं सगळे जण आहात, तर तुम्ही एलडीपी मध्ये कसा भाग घ्यायचा एवढं यांच्यासाठी काम महत्वाचं आहे. यांच्यासाठी एलडीपीची मीटिंग महत्वाची आहे. का महत्वाचं म्हणजे पुढे काहीतरी करिअर बनवायचं आहे, करायचं आहे. कशामध्ये? हा, कशामध्ये? एलडीपी मध्ये, एलडीपी मधून शिकायचं. हा, एलडीपी मधून शिकायचं, पुढे काहीतरी करायचं आहे. हा, जे काय आपण पुढल्या गोष्टी काय जे माहित नाहीत ते या एलडीपी मधून शिकायचे आहे. बस. आणि आता सकाळपासून आपण 9:30 वाजता 2 तासामध्ये आपण सगळं काय शिकू, सगळे मिळून. तुम्ही एकच ना, सगळे मिळून ते गोड वय किती 40 वर्ष, तिथून पुढे पंख वाढतात. पंख म्हणजे आवाज बाहेर जातात. मग त्याला काय असे उलटा पण घेत नाही आणि ते नक्की पण वाढतात. मग त्याला काय करायला लागते, म्हणजे 150 दिवस तोच आपण 150 दिवस त्याला तोच म्हणजे सर्वे करण्यासाठी. आणि मग ती सगळी करून ती पंख वाढलेली त्यातली एक पीस असं ते उपटून, आणि तिथून पुढे काय 70 वर्ष आयुष्य. कशामुळे झालंय शक्य? हा, त्यानं कष्ट केलं. बोलता येऊ शकतं की नाही? कोण म्हणतो येणार की करणार, प्रॅक्टिस करणार. तुम्हाला बोलता येऊ शकतं का नाही? येणार करणार. येणारच करणारच.